लक्ष्मीच्या बावलांनीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. कला किचनमध्ये भाजी बनवत असताना तिथे सोहम येतो. मग तिला म्हणतो, "वहिनी तू बिझी आहे का? मला तुला एक गोष्ट सांगावीशी वाटते." तेव्हा कला म्हणते, "काही सिक्रेट सांगायचं आहे?" तेव्हा सोहम म्हणतो, "नाही वहिनी थोडं सिरियस आहे. मी सहज ना काजलला फोन केलेला. तेव्हा तिने मला सांगितलं, तुमच्या आणि दादामध्ये जे प्रॉब्लेम सुरू आहे ना त्यामुळे संगीता काकींनी खूप स्ट्रेस घेतला आणि त्यामुळे त्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतलं." हे ऐकून कला खूप शॉक होते. म्हणते, "काय?" इकडे खऱ्या हाऊसमध्ये संगीता चहासोबत काजलला काहीतरी खायला आणून देते व तिला विचारते, "अजून काही पाहिजे का?" तेव्हा काजल तिला स्वतःजवळ बसवते व म्हणते, की "आई आपल्याला तुझ्याशी बोलायचं आहे आणि काल जे झालं ना ते मला बिलकुल आवडलं नाही आहे. त्यामुळे यापुढे जर काही प्रॉब्लेम्स असेल घरात तर तुम्ही मला सांगा ना." तेव्हा संगीता इमोशनल होऊन म्हणते, "अगं तू आधीच घरासाठी किती करते आहे शिक्षण करून. आता किती सांगणार आहे तुला?" तेव्हा काजल नाराज होऊन म्हणते, "कलाताई असती तर तुम्ही सांगितलंच असतं ना." आणि वरून नंतर संगीताला अचानक क्लिक होते, की "काजल तू काल झालं ते कोणाला सांगितलं नाही ना?" तेव्हा काजल एकदम थोडीशी कचरते आणि म्हणते, "अरे सोहमला सांगितलं." तेव्हा कलाची आई तिच्यावर खूप चिडते. म्हणजे ही गोष्ट सोहमला सांगायची गरज आहे आणि वरतून त्याने कलाला सांगितलं म्हणजे तुला अक्कल नाही आहे आणि तू काय आजकाल सोहम करते. तेव्हा काजल म्हणते, "अगं तो आपला मित्र आहे, तो कोणालाच सांगणार नाही." तेव्हा कलाची आई म्हणते, "तुला यापुढे सांगते, जर या आपल्या घरातली गोष्ट तू सोहमरावांना सांगितली तर याद राख." आणि ती तिथून रागारागात निघून जाते. इकडे कलाने ऐकल्यावर ती खूप शॉक होते व म्हणते, "आई ठीक आहे ना? असं कसं केलं तिने?" तेव्हा सोहम तिला समजावतो, "अगं ती जेव्हा पेटवून घेत होतीस ना तेव्हाच ते तुझे बाबा आणि काजल तिथे गेले म्हणून ते वाचले. ते आता एकदम ठीक आहे. पण तू आता ना एकदम काळजी घे." तेव्हा कला म्हणते, "पण गुंड्याने मला काहीच नाही सांगितलं." तेव्हा सोहम म्हणतो, "अगं मी तिला खूप जोर केला तेव्हा तिने मला सांगितलं. तू आता काळजी घ्या." तेव्हा कला म्हणते, "बरं ठीक आहे, थँक्यू सोहम." सोहम ओके म्हणून तिथून चालला जातो आणि कला एकदम स्ट्रेसमध्ये तिच्या आईला फोन करते. फोन उचलल्यावर संगीता तिला विचारते, "अरे कसा काय फोन केला? सगळं ठीक आहे ना?" तेव्हा कला थोडी चिडूनच अशी बोलते, "आई तू मला विचारते काय ठीक आहे? तू काय करते? काय चालू आहे तुझ्या मनात? आणि तुला जर काही झालं तर आमचं काय होईल? थोडं पण तुला कळालं नाही?" तेव्हा संगीता खूप चिडूनच मनातल्या मनात विचारते, "ही काजल ना हिच्या तोंडात काहीच राहत नाही. तोंडाचा पट्टा चालू झाला की थांबत नाही. आता घातला ना गोळ." मग ती काजलला इशाऱ्याने तिच्या जवळ बोलवते आणि म्हणते, "बघ." नंतर ती म्हणते, "कला रागवू नकोस ना गं तू माझ्यावर आणि काहीच नाही झालं आहे. मी एकदम ठणठणीत आहे." तेव्हा कला म्हणते, "तुझ्या ठणठणीत असल्याचा इथं प्रश्नच नाही आहे. इथं प्रश्न आहे तू असं का केलं? काय मनात आहे तुझ्या?" तेव्हा संगीता तिला सांगते, "कला माझंच मन ना गं मला खूप खातं आहे. मी तुझ्या आयुष्याचं वाट लावलं गं. माझंही खूप मोठी हौस होती ना, श्रीमंत जावई पाहिजे. त्यामुळेच नैनीचं लग्न लावायला गेली होती तिकडे आणि तुझाच बसवलं मी बोल्यावर. सगळं माझ्यामुळेच होतं आहे म्हणून." तेव्हा कला तिला समजावते, "आई आता तू ना ताण नको घेऊ. जे झालं ते बदलवता येणार आहे का आपल्याला? म्हणून आता तू टेन्शन नको घेऊ. माझं इथलं सगळं काम झालं का मी येते तिकडे." पण मग संगीता तिला नाही म्हणते. मग म्हणते, "तुला कामं असतील." आणि एवढं बोलून ती फोन ठेवून देते. कलाने पण इकडे फोन ठेवल्यावर ती खूप रडते. इकडे फोन ठेवल्यावर संगीता पण काजलला मारायला धावते व म्हणते, "सांगितलं होतं ना घरातली गोष्ट सोहमला सांगू नको म्हणून. आता यापुढे जर घरातली गोष्ट सोहमला सांगितली तर याद राख." तेव्हा काजल म्हणते, "मला काय माहीत तो डायरेक्ट सांगून देणार आहे कलाताईला म्हणून. किती विश्वासाने सांगितलेली आपण गोष्ट त्याला. आता बघतेच त्याला." दोघी पण एकदम विचार करत लागतात. इकडे इकडे चांदेकरांच्या हॉलमध्ये आबांनी सगळ्यांना बोलवलेलं असते. तेव्हा सरोज विचारते, "आबा काही महत्त्वाची अनाउन्समेंट करायची का? तुम्ही सगळ्यांना बोलवलं म्हणून विचारते." तेव्हा आबा म्हणतात, "यावर्षी आपल्या देवी आईचा उत्सव आणि नवरात्र एकाच वेळेस येत आहे. हे खूप शुभ संकेत आहे आपल्यासाठी. म्हणून मी यासाठीच सगळ्यांना बोलवलं आहे." तेव्हा ते कलाला म्हणतात, "कला इकडे ये." मग तिला म्हणतात, "मागच्या वर्षी देवी आईची मूर्ती स्वतःच्या हाताने घडवली होतीस. म्हणून यावर्षी माझी इच्छा आहे की यावर्षी पण तू स्वतःच्या हातानेच मूर्ती बनवशील?" तेव्हा कला खुश होऊन म्हणते, "आबा विचारताय काय? तुम्ही मला फक्त सांगा आणि 101 वर्ष आहे आपलं. तेव्हा नवीन शतकातली मूर्ती घडवायला मला जो मान मिळतोय त्यामुळे मी खूप खुश आहे." सरोज मध्येच बोलते, "आबा हिला सांगायची काय गरज आहे? मागच्या वेळेस आपल्याला काही ऑप्शन नव्हता म्हणून हिला सांगितलं होतं. आपण आपल्या जुन्या मूर्तिकाराला सांगू शकतो ना." रोहिणी पण तिच्या होला हो म्हणते, "हो डॅड, वहिनी एकदम बरोबर बोलते." ते ऐकून आबा म्हणतात, "अगं तिने मागच्या वर्षी देवी यायची आणि यावर्षी गणपती मूर्ती पण किती सुरेख बनवली आणि आपल्या घरात असताना बाहेरच्यांना कशाला सांगायचं. म्हणून हा निर्णय पक्का."
व ते रजनीला सांगतात, रजनी श्रीफळ घेऊन ये. आणि अद्विकला कलाच्या जोडीने उभं करून म्हणतात, अद्विक आता हे श्रीफळ तिला देऊन तिला या मूर्तीचं आमंत्रण दे. तेव्हा अद्विक म्हणतो, आबा बाहेरचे कलाकार मागवत होतो तेव्हा ठीक होतं, पण मग ती आता म्हणते ना तिला आवडतं, ती करेल आणि चांदेकरांची मूर्ती बनवणं हा तिचा सन्मान आहे आणि तो आहेच खरा, म्हणून मग हे सगळं करायची काय गरज आहे. तेव्हा आबा त्याला म्हणतात, आपण दरवर्षी ही प्रथा पाळतो ना, तू मागच्या वर्षी नव्हती पाळली, पण आपण ह्या वर्षीपासून ती एकदम रेग्युलर चालू करू, म्हणून तू दे तिला. तेव्हा अद्विक काही बोलायलाच जातो की तेव्हा कला म्हणते, आबा राहू द्या ना, जर कोणी मनापासून इच्छा नसेल तर न केलेलंच बरं, म्हणून म्हणतात राहू दे. आणि हा आजकाल माझ्याशी इतका चांगला वागतोय ना, तरी यांनी फक्त मला एवढं म्हटलं, कला मूर्ती बनव, तर मी बनवेल मूर्ती आणि तेच आमंत्रण समजेल. तेव्हा अद्विक म्हणतो, अरे असं कसं, एवढ्या चांगल्या मूर्ती घालायला कुणी मुलीला आम्ही श्रीफळ देऊन आमंत्रण देणार नाही, मी तर कधी पण तयार आहे. आणि तो आबांकडून नारळ घेऊन कलशा हातात देतो व म्हणतो, मी अद्विक चांदेकर यावर्षीची देवी आईची मूर्ती बनवायला तुला आमंत्रण देतो. आणि कला ते स्वीकारते. नारळ घेऊन कला म्हणते, मागच्या वर्षी देवी आईची मूर्ती बनवणं हा माझा सन्मान होता, पण मग यावर्षी चांदेकरांची सून म्हणून एक मूर्तिकार म्हणून मी हे स्वीकारते, हा माझा बहुमान आहे आणि ह्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानते अद्वैत चांदेकर. आणि हे ऐकून अद्वैत मनातल्या मनात विचार करतो, हिने मला मुद्दाम हे काम करायला लावले, बघतोच हिला. नंतर आबा म्हणतात, देवी आई तालाबाराप्रमाणे ह्यावर्षी बी हा उत्सव निर्विघ्न पार पाड बाई. रात्री झोपताना अद्वैत म्हणतो, काही काही दिवस ना काय आहेत आपल्याला तेच समजत नाही. का बरं आली होती तू माझ्या आयुष्यात काय माहिती, त्या दिवशी जर तू नसती आलीस तर आज हा दिवस आला नसता. आणि आता बोल ना. आणि तू आबांसमोर मुद्दामून बोलली ना की मी चांगला वागतोय, काय गरज होती ते बोलायची. आणि आता आता चूक आहे तर बघ कशी शांत बसली. माझी काही चूक नाही आहे आणि मी पण त्याच विचारांची आहे की कशाला अवघच. आणि आबा तुला सांगत होते ना की श्रीफळ देणं आपली परंपरा आहे, मग तुला द्यायला काय झालं होतं, म्हणून मी तसं वागले. आणि आपलं ना एका याच्यावर एकमत झालं बघ. तेव्हा अद्वैत म्हणतो, होऊच शकत नाही. तेव्हा कला म्हणते, नाही तुला जसं वाटतंय ना त्या दिवशी मी तुला भेटायला नव्हती पाहिजे, मला पण तसं सेम वाटतंय. तू विचार कर की जर त्या मागच्या वर्षी मी मूर्ती बनवली नसती तर तुमच्या इज्जतीला आणि इब्रतीला काय झालं असतं, मग सांग. एवढं बोलून ती शांत बसते. आजच्या भागात एवढेच. कला मूर्ती बनवेल का की अजून काही विघ्न येतील त्याच्यात, तुम्हाला काय वाटते हे मला कमेंट करून नक्की कळवा. आजचा भाग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.